अशोक खरातला एसआयटी पुन्हा ताब्यात घेणार असल्याचं कळतंय। अशोक खरात याला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीचं पथक कारागृहाकडे रवाना झालेलं आहे। अशोक खरात याचा आजच ताबा घेतला जाणार असल्याचं कळतंय। अशोक खरात याला पहिल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यानंतर आता दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यासाठी एसआयटीने न्यायालयाकडे अर्ज केला होता। न्यायालयाने अर्ज मंजूर केलेला होता। एसआयटी कडून अशोक खरातच्या अटकेची कारवाई आता केली जाणार आहे। अशोक खरात याला उद्या ताब्यात घेणार अशी चर्चा होती, मात्र आता अशोक खरात याला आजच एसआयटी ताब्यात घेणार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे। आजच अशोक खरातला आता एसआयटी ताब्यात घेणार असं कळतंय आणि त्याला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीचं पथक देखील रवाना झाल्याचं कळतंय। उद्या अशोक खरातला ताब्यात घेणार एसआयटी असं कळत होतं, मात्र आजच ताब्यात घेतलं जाणार आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेत लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। लक्ष्मण, उद्या ताब्यात घेतलं जाणार होतं, मात्र आजच का ताब्यात घेतलं जात आहे? काही विशेष कारण आहे यामागे? खरं तर आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आहे अशोक खरात प्रकरणातली। अशोक खरात याला एसआयटी उद्या ताब्यात घेणार होती अशा स्वरूपाची माहिती होती, मात्र जी सूत्रांकडनं खात्रीलायक सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्यानुसार अशोक खरात याला पुढच्या काही वेळामध्ये एसआयटी पुन्हा ताब्यात घेते आणि एसआयटीचं एक पथक जे आहे ते कारागृहाच्या दिशेनं रवाना झालेलं आहे। अशोक खरातचा आजच ताबा घेतला जाणार आहे। अशोक खरात याला पहिल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावली होती काही वेळापूर्वी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अशोक खरात याची मेडिकल करून त्याला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये रवाना करण्यात आलेलं होतं। त्याचा आजचा मुक्काम जो आहे तो मध्यवर्ती कारागृहामध्ये होईल अशा प्रकारची शक्यता होती, मात्र एसआयटीने या प्रकरणामध्ये आपण बघतोय गती घेतलेली आहे आणि या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारची हे न बाळगता तातडीनं अशोक खरातच्या अटकेची कारवाई सुरू केली। या सगळ्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली त्याच वेळेला न्यायालयामध्ये तपास अधिकाऱ्यांनी अशोक खरातच्या अटकेची मागणी केलेली होती, त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ताब्यात द्या अशा प्रकारची मागणी केलेली होती। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती, मात्र न्यायालयाने देखील आयोनचा अर्थात तपास अधिकाऱ्यांचा हा अर्ज तातडीनं मंजूर केला आणि अशोक खरातला या गुन्ह्यामध्ये अटक करण्याबाबत परवानगी जी आहे ती एसआयटीला दिलेली होती। मात्र एसआयटी त्याला उद्या ताब्यात घेईल अशी शक्यता वर्तवली जात असताना आता जी माहिती हातात येते त्या माहितीनुसार पुढच्या काही वेळामध्ये एसआयटी पुन्हा एकदा अशोक खरातचा ताबा घेईल आणि अशोक खरातला एसआयटीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी आणलं जाईल अशा प्रकारची माहिती समोर येते। नक्की, धन्यवाद लक्ष्मण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या अशोक खरातला अगदी पहिल्याच गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। न्यायालयीन कोठडी मिळताच दुसऱ्या गुन्ह्यात आता ताबा मिळवण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये अर्जही केलेला आहे। मात्र तपास अधिकाऱ्यांचा अर्ज न्यायालयाकडनं मंजूर केला गेलाय आणि अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घ्यायची न्यायालयानं परवानगी दिली। अशोक खरातला उद्या पुन्हा दुसऱ्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलं जाईल। उद्या पुन्हा पोलीस कोठडी मिळवण्यासाठी अशोक खरातला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। आपल्यासोबत लक्ष्मण घाटोळ जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, आपण पाहतोय की या भोंदू खरातला कोठडी मिळाली, त्यानंतर ती वाढवली सुद्धा आणि आता न्यायालयीन कोठडी आहे आणि पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यासाठी पुन्हा पोलीस कोठडीची शक्यता आहे, काय सांगता येतंय? मृगा, आज या भोंदू अशोक खरातला नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि या न्यायालयाने आज त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती। मात्र ही न्यायालयीन कोठडी सुनावताच जे तपास अधिकारी आहे या सगळ्या प्रकरणातले एसआयटीचे त्यांनी पुन्हा न्यायालयाकडे अर्ज केला आणि अशोक खरात याची दुसऱ्या प्रकरणामध्ये अटकेची मागणी केली, अर्थात त्याला त्याचा ताबा मिळावा अशी स्वरूपाची विनंती अर्ज जो आहे तो त्यांनी न्यायालयाकडे केला। आणि जी अपडेट आता आपल्या हातामध्ये मृगा येते त्यानुसार न्यायालयानं या तपास अधिकाऱ्यांचा हा कोठडीचा अर्थात ताब्यात मिळण्याचा जो अर्ज आहे तो मंजूर केलेला आहे आणि आता हा अर्ज मंजूर झाल्यानंतर उद्या पुन्हा एकदा अशोक खरात याला या एसआयटीकडनं ताबा त्याचा घेतला जाऊ शकतो आणि पुन्हा त्याला सेंट्रल जेलमधनं त्याची ताबा घेतल्यानंतर उद्या दुपारी पुन्हा 12-12:30-1 वाजेच्या सुमारास त्याला न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं आणि न्यायालयामध्ये पुन्हा एकदा अशोक खरातची पोलीस कोठडी जी आहे ती मागितली जाऊ शकते। अर्थात नाशिकमध्ये आतापर्यंत या अशोक खरातच्या विरोधामध्ये लैंगिक शोषणाचे 8 गुन्हे दाखल आहे, वेगवेगळ्या पीडित महिलांनी ते दाखल केले। त्यातला जो पहिला गुन्हा होता त्या पहिल्या गुन्ह्याच्या अनुषंगानं आतापर्यंत त्याला पहिले 7 दिवस, नंतर 5 दिवस आणि
आणि नंतर 3 दिवस अशी सलग 3 वेळा त्याला पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। ही पोलीस कोठडी संपल्यानंतर आता त्याला पुन्हा एकदा दुसऱ्या प्रकरणामध्ये पोलीस कोठडीमध्ये घेण्याचा प्रयत्न एसआयटीचा असणार आहे, कारण एसआयटीचा तपास जो आहे तो या प्रकरणातला अद्यापही प्रलंबित आहे। अर्थात ही मोडस एकच होती, गुन्ह्याचा प्रकार जो आहे तो देखील एकच होता। एकाच टॅक्ट वापरून त्याने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलेलं होतं, त्यामुळे त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये जेव्हा ताब्यात घेतलं जाईल तेव्हा त्याच्याकडनं आणखी काही माहिती जी आहे ती एसआयटीला प्राप्त होण्याची शक्यता आहे। मात्र आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी हीच आहे मृगा, की अशोक खरात याला पुन्हा एकदा दुसऱ्या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्याची परवानगी न्यायालयाने एसआयटीला आणि एसआयटीच्या आयोला दिलेली आहे आणि त्यानुसार उद्या पुन्हा अशोक खरातचा ताबा घेऊन त्याला उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी लक्ष्मण। आपण पाहतोय की आता भोंदूला पुन्हा उद्या न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा कोठडीची मागणी एसआयटी कडनं केली जाईल। या भोंदू खरातला कोर्टामध्ये हजर केलं होतं आणि त्यावेळी भोंदू खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। 14 दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाली आणि त्यानंतर आता एसआयटीनं न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्याची विनंती केली, ती मान्य केली आहे आणि न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला वर्ग केलं गेलं। मात्र दुसऱ्या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यासाठी नव्यानं न्यायालयासमोर अर्ज केला जाणार आहे आणि त्यानंतर सरकारवाडा पोलीस स्थानकाच्या गुन्ह्यात पुन्हा एसआयटी खरातचा ताबा घेतला जाईल। न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आता खरातला वैद्यकीय तपासणीसाठी नेलं गेलं। या वैद्यकीय चाचणीनंतर त्याची रवानगी नाशिक सेंट्रल जेलमध्ये केली गेली आहे। आपल्यासोबत वैभव सोनावणे जोडले जात आहेत आणि वैभव, आपण पाहतोय की आता पुन्हा या खरातची दुसरी चौकशी होऊ शकेल आणि त्यासाठी त्याला आता नाशिकच्या जेलमध्ये नेलं जात आहे, काय सांगता येतंय? आज न्यायालयातून त्याला जेव्हा एमसीआर त्याचा झाला, न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी झाली। खरं एसआयटीनंच न्यायालयाकडे एमसीआरची मागणी केलेली होती। नेमकं हे असं का केलंय हे काही लक्षात आलेलं नाही। याचं कारण एसआयटी थेट न्यायालयामध्येच अर्ज देऊन एका गुन्ह्यातून दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला वर्ग करता आला असतं ज्युडिशियल रिमांड झाल्यानंतर। मात्र एसआयटीनं तसं न करता त्याला न्यायालयातून सिव्हिल हॉस्पिटलला नेऊन त्याची मेडिकल केली आणि त्यानंतर त्याची रवानगी जी आहे ती न्यायालयाच्या आदेशानुसार जी न्यायालयीन कोठडी मिळालेली होती त्या न्यायालयीन कोठडीनुसार त्याला नाशिक सेंट्रल जेलमध्ये आता काही वेळापूर्वी आतमध्ये नेण्यात आलेलं आहे। आता इथली प्रक्रिया आहे, त्याला त्याची जेल एंट्री जी आहे ती इथं होईल। मात्र या सगळ्या प्रक्रियेनंतर एसआयटीनं पुन्हा न्यायालयामध्ये जो सरकारवाडा पोलीस ठाण्यातला अर्ज आहे 76/2026 जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये वर्ग करून घेण्यासाठीचा अर्ज केलाय, तो न्यायालयानं मान्यही केलाय। आता पुन्हा उद्या एसआयटी त्याला जेलमधून ताब्यामध्ये घेईल आणि न्यायालयासमोर प्रोड्यूस करेल। खरं ही सगळी प्रक्रिया करायच्या ऐवजी तातडीने एसआयटीनं त्यांच्या ताब्यामध्ये अर्ज जो आहे तो त्याच्यावरती आदेश होईपर्यंत त्यांच्या ताब्यामध्ये जरी ठेवला असतं आणि इथं जेलला न पाठवता चौकशी आणखी त्यांना काही काळ मिळाला असता। मात्र या तांत्रिक प्रक्रियेमध्ये जास्त वेळ जो आहे तो एसआयटीनं घालवलेला दिसतोय। असं जरी असलं तरी एकूण त्याची न्यायालयातली सुनावणी जी आहे ती संपल्यानंतर जेव्हा सिव्हिल हॉस्पिटलला त्याला आणलेलं होतं, तोल जात होता त्याचा, आतमध्ये नेलं, त्याला वैद्यकीय चाचणी केली, बाहेर आणताना त्याचा तोल जो आहे तो जात होता। या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान जे चौकशी करणारे अधिकारी कर्मचारी आहेत ते सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगतायत। हा खरात जो आहे तो त्यांना सुद्धा आपल्या ताब्यामध्ये काही घेता येते का किंवा त्यांना आपल्या बाजूने वळवता येते का यासाठीचे प्रयत्न करतो। अनेक जणांना, काही कर्मचाऱ्यांना त्यांचं भविष्य सांगायचा प्रयत्न केला त्यानं। अशा काही गोष्टी ज्या आहेत, असे गॉसिप सुद्धा या तपासातले बाहेर येत आहेत। आता या सगळ्याच्या दरम्यान केवळ तांत्रिक प्रक्रिया जी आहे ती शिल्लक राहिलेली आहे। उद्या त्याला ताब्यामध्ये घेईल यासाठी आणि न्यायालयामध्ये पुन्हा हजर करेल। दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचं रिमांड मागितलं जाईल आणि पुन्हा त्या गुन्ह्यामध्ये 14 दिवस रिमांड जो आहे तो मिळेपर्यंत ही प्रक्रिया जी आहे ती सुरू राहील आणि त्याच वेळेला या गुन्ह्याचा पॅरलल तपास जो आहे तो सुद्धा सुरू राहील असं साधारणपणे दिसतंय। जे 8 गुन्हे दाखल आहेत या 8ही गुन्ह्यांमध्ये त्याची वारंवार कोठडी जी आहे ती मागितली जाईल आणि या सगळ्या एकूण गुन्ह्याचा तपास जो आहे तो केला जाईल। बरोबर आहे वैभव, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की आता या भोंदूनं अधिकाऱ्यांना सुद्धा आपल्या कैहात घ्यायचा प्रयत्न केल्याचं आपल्याला वैभव यांनी सांगितलं। हा भोंदू अशोक खरात याचा नवीन कारनामा आता समोर आलाय। या भोंदू खरातनं शाकाहारी असलेल्या लोकांना मासा खायला भाग पाडलं। मासा पाण्यातली वनस्पती आहे असं सांगून प्रसाद म्हणून तो मासा खायला द्यायचा। मासा कापल्यावर रक्त येत नाही, माशात हाडं नाहीत, मासा ही पाण्यातली वनस्पती आहे हे त्यांनी सांगितलं।
आणि जैन व्यावसायिकांकडनं लाखो रुपये या खरातनं उकळलेत। एसआयटीच्या तपासामध्ये खरातचा हा नवीन कारनामा आता समोर आलाय। या खरातची सेल्फ फिश थेरपी काय होती? शाकाहारी लोकांना हा मासा खायला भाग पडायचा। मासा ही पाण्यातली वनस्पती आहे असं सांगायचा आणि प्रसाद वाटप करायचा। मासा कापला की त्यातनं रक्त येत नाही हे सांगायचा आणि माशांना हाड नाही अशी ही बतावणी हा करायचा आणि त्यानंतर जैन व्यावसायिकांना फसवून त्यांच्याकडनं लाखो रुपये त्यांना उकळलेले आहेत। हा भोंदू बाबा अशोक खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यातल्या एका मॉडेल कॉलनीमध्ये आलिशान इमारतीमध्ये 3 BHKचे फ्लॅट आहेत अशी माहिती आता समोर आली आहे। 24 रत्नम नावाच्या आलिशान सोसायटीत 7व्या मजल्यावर 1055 चौरस फुटांचा आलिशान फ्लॅट खरातनं घेतला। 13 सप्टेंबर 2023 रोजी या फ्लॅटची खरेदी केली गेली। खरातनं यासाठी संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख स्वरूपात दिले। या सेल जेटमध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाही। राज्यभरातल्या प्रमुख शहरांमध्ये खरातची स्थावर मालमत्ता होती, यावरनं हे दिसून येत आहे। पुण्यातल्या सगळ्यात जास्त महागड्या समोर जाणाऱ्या मॉडेल कॉलनीमध्ये खरातचा हा आलिशान फ्लॅट आहे। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या आणि त्याच्या परिवाराच्या नावावर राज्यभरातल्या मुख्य शहरांमध्ये अनेक प्रॉपर्ट्या असल्याचं आता समोर आलेलं आहे आणि पुण्यात देखील खरं तर उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या दीप बंगला चौकापासून जी मॉडर्न कॉलनी आहे तिथल्या एका मोठ्या सोसायटीमध्ये रत्नम 24 रत्नम नावाची ही सोसायटी आहे आणि याच सोसायटीच्या एका मजल्यावरती जवळपास 3 BHK फ्लॅट ह्या अशोक खरातच्या मुलीच्या नावावरती असल्या 7व्या मजल्यावरती हा फ्लॅट आहे 3 BHK फ्लॅट आणि अशोक खरातच्या मुलीच्या नावावरती खरं तर हा फ्लॅट आहे। 13 सप्टेंबर 2023 रोजी हा फ्लॅट जो आहे तो अशोक खरातने त्याच्या मुलीसाठी खरेदी केला होता। जवळपास 1,20,00,000 रुपयांची रोख रक्कम या फ्लॅटसाठी देण्यात आली होती। 7व्या मजल्यावरती जवळपास 3 BHK फ्लॅट असल्याचं समोर आता आलेलं आहे। पुण्यातल्या सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीत हा आलिशान फ्लॅट आहे। खरं तर अशोक खरातने त्याच्या नावावरती किंवा त्याच्या परिवाराच्या नावावरती खरं तर पुण्यात जो फोफळे नावाचा त्याचा CA आहे त्याच्या नावावर देखील अनेक जमिनी कोरेगाव पार्क परिसरात काल सापडल्या होत्या आणि आता एक 3 BHK फ्लॅट त्या भोंदूबाबाची जी मुलगी आहे तिच्या नावावरतीच या 24 रत्नम सोसायटीमध्ये असल्याचं उघड झालेलं आहे। खरं तर अशोक खरातवरती फास आता SIT कडून आवळण्यात आलेला आहे। त्याच्या मुलाला काल ताब्यात घेतले, त्याच्या पत्नीवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्याची पत्नी फरार आहे, पण आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती आणि आता राज्यातील अनेक नामांकित शहरामध्ये अशा उच्चभ्रू सोसायटीमध्ये अशोक खरात याच्या संबंधित नातेवाईकांचे किंवा त्याचे स्वतःचे फ्लॅट असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्यातलाच एक फ्लॅट पुण्यातल्या या 24 रत्नम सोसायटीच्या 7व्या मजल्यावरती त्याच्या मुलीच्या नावावरती असल्याचं आता उघड झालंय। अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे।